ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे यांना मविप्रचा जाहीर पाठिंबा. सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत हा पाठिंबा जाहीर केलाय. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यात विधान परिषदेच्या कोकण आणि नाशिक या दोन शिक्षक मतदारसंघांची निवडणूक होऊ घातली आहे. नाशिक विभागातून महाविकास आघाडीकडून मविप्र संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कुठलीही निवडणूक म्हटल्यावर त्यासाठी उमेदवार सक्षम असावा लागतो, त्याच्याकडे पुरेशी यंत्रणाही आवश्यक असते. या सर्व बाबी आमच्या संस्थेचे इगतपुरी तालुका संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे यांच्याकडे आहेत. त्यामुळेच होऊ घातलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मविप्र संस्थेचाही त्यांना पाठिंबा असल्याचे मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी बुधवारी संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या 26 जून रोजी होऊ घातलेली आहे आणि या संदर्भात मराठा विद्याप्रसारक संस्थेची भूमिका ही अशी असणार आहे की या विभागामध्ये ज्या आमदाराची नियुक्ती होत असते त्या आमदाराने या विभागाचे सर्व शिक्षकांचे प्रश्न आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा प्रश्न हे ताकदीने सभागृहामध्ये मांडले पाहिजे आणि सरकारकडनं या सगळ्यांच्या बद्दल त्यांना कसा योग्य न्याय मिळेल अशी भूमिका वेळोवेळी मांडली पाहिजे. वेगवेगळ्या फोरममध्ये, मंत्रालयामध्ये असो किंवा वेगवेगळ्या अथॉरिटीजमध्ये असो हे शिक्षकांचे प्रश्न मांडले पाहिजे. त्याकरता शिक्षक मतदारसंघाची निर्मिती असते आणि या ठिकाणी मराठा विद्याप्रसारक संस्थेमध्ये संचालक म्हणून कार्यरत असणारे आमचे सहकारी ॲडव्होकेट संदीपजी गुळवे हे सर्वार्थाने या पदाकरता योग्य आहेत. त्यांना महाविकास आघाडीने पुरस्कृत केलेला आहे. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना, बाळासाहेब ठाकरे गट असेल, उद्धव ठाकरे गट असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस असेल, विविध TDF संघटना असतील किंवा फुकटो सारखी शिक्षकांची संघटना असेल, या सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. विविध शिक्षण संस्थांनी सुद्धा, या 5 जिल्ह्यातल्या संस्थांनी त्यांना बऱ्यापैकी पाठिंबा दिलेला आहे. रयत शिक्षण संस्थेने सुद्धा त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं एक चांगल्या उमेदवाराला आपण या ठिकाणी शिक्षकांनी निवडून दिलं पाहिजे. शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी ते सक्षम असतील असं माझी खात्री आहे. त्याच्यामध्ये शिक्षकांचे रजेचे प्रश्न असतील, जुनी पेन्शन योजना पुन्हा चालू करण्याचे प्रश्न असतील, शिक्षक भरती किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती असेल, या सगळ्या बाबतीमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये एक चांगला आपला आवाज उठला पाहिजे. त्याकरता आपण त्यांना बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती या निमित्ताने मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना करतो. नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाचे खासगीकरण होत आहे, त्यामुळे या नवीन धोरणाला आमचा कायम विरोध राहील. 5 जिल्हे आणि 56 तालुक्यांमधील अनेक शैक्षणिक संघटना आणि शिक्षक मतदार माझ्या पाठीशी आहेत, असंही यावेळी ॲडव्होकेट संदीप गुळवे यांनी सांगितलंय. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे शिक्षकांचा जुनी पेन्शन योजना. शिक्षकांची जुनी पेन्शन योजना ही लागू झाली पाहिजे. त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना पेन्शन ही मिळाली नाही तर नक्कीच त्यांचं जे म्हातारपण आहे ते अतिशय खडतर राहतं. शिक्षकांना जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे. जे विनोदी शिक्षक आहेत 20%, 40%वरती काम करतात त्यांना याच्यापूर्वी 100%वर ट्रान्सफर करायच्या मान्यता होता. मधल्या काही काळामध्ये तो GR आला आणि त्याला स्टे आहे. त्याच्यासाठी मी आवाज उठवणार आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या शिक्षक बांधवांना जी काही जॉब सिक्युरिटी पाहिजे ती मिळवून देण्याचं काम मी करणार आहे. शिक्षकांचे बरेचसे प्रश्न आहेत, मेडिकल बिल्स आहेत, शिक्षकांना शिक्षकेतर कामं जी दिली जातात, जे शिक्षणदानाच्या व्यतिरिक्त जी कामं दिली जातात त्याच्यासाठी त्यांना फक्त शिक्षणदानाचं काम मिळावं आणि तेच काम त्यांना मिळेल त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. वेळेवरती पगार झाले पाहिजे. आमचे काही शिक्षक हे 100%वर काम करतात, काही शिक्षक हे विनोदाने असतात, काही शिक्षक 20%, 40%वरती रिटायर पण होऊन जातात. मग अशा शिक्षकांना समान मिळावं आणि सगळे सारखे एका पात्रामध्ये राहावे अशा प्रयत्न माझे राहतील आणि मी महाविकास आघाडी म्हणून ही उमेदवारी करतो आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, या उद्धवजी ठाकरे साहेबांचा गट ह्या माध्यमातून मी इलेक्शन्स करणार आहे आणि शिक्षक बांधवांना जास्तीत जास्त न्याय देण्याचं काम मी करतो. आता अन्य उमेदवार जे आहेत, आता जे मागचे 6 वर्षापूर्वी दिलेले उमेदवार त्यांच्याबद्दल तर बरीचशी नाराजी आहे आणि नवीन उमेदवार जे आहेत ते अचानक आत्ता आलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये नक्कीच मी विजय होईल याची मला खात्री आहे आणि
सगळीकडनं मला तसा रिस्पॉन्स पण चांगला मिळतो. येत्या शुक्रवारी सिन्नर येथील निसर्ग लॉन्स येथे विविध संघटनांचे सर्व पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते गुळवे यांच्या पाठिंब्यासाठी एकत्र येणार आहेत. तेथून नाशिक रोड विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मिरवणूक काढली जाणार आहे. येथे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय. या पत्रकार परिषदेस मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, ॲडव्होकेट संदीप गुळवे, देवळाचे संचालक विजय पगार, नांदगावचे संचालक अमित बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे.